ने विकी शहाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ते जय श्रीराम या टीमला. बिपिन दुबे सरांची ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिषेक पाटील हा खेळाडू आपल्याला इन होताना दिसतो. आयकॉन म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. मॅकमिलन गोविंद हा सुद्धा आयकॉन म्हणून हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. बिग बॅश या मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच ते उतरत असतात आणि ही सुद्धा खेळाडूंसाठी बिग बॅश असलेली ही मोठी स्पर्धा आहे. जय श्रीराम टीमचा अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच मैदानाच्या आतून आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत अमोल सरांना आणि सोबतच परशुराम पाटील सरांना जे सज्ज होत आहेत. अक्षय गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता अक्षय माची जो आयकॉन खेळाडू आहे तो सुद्धा सज्ज होतोय. संघ मालक म्हणून आपण पाहिले सुपर बॉल्स टीमचे सचिनजी जैन कल्पेशजी राणाभट हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेशजी राजाभट हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक पाटील सुरू होतोय आणि 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आपण बघूया. एक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये आणि एक आहे लॉंग ऑनला. एक मिड विकेट मध्ये पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन चेंडू टोवलाय. चेंडू स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार मिळतंय धाबा 4. युनिटी कप मधील शानदार बघावं असं वाटतो हा फटका जो शॉर्ट सिलेक्शन केलं बॅटर मॅकमिलन गोविंद याने. चौकारणीची आघात केलाय. चौकारणीची सुरुवात केली. धाव संख्या 4. आता फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. आता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला हलवलं गेलंय. या आधी तो वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये तैनात होता आणि हे बदल आपल्याला पाहायला मिळतात या मॅच करता. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन कळलं जातं या चेंडूला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला चकवून हा चेंडू पुढे जाण्याच्या तयारीत असताना क्षेत्ररक्षकाने प्रतिकार केलाय आणि इथे डावबादच्या स्वरूपात बॅटरला परतावा लागतं. डायमंड डकवर खेळाडू अभिषेक पाटील हा आउट होतोय. गॉन. पण बघितलं तर दोघांनी मोठी चूक केली. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. 2 धावा सहज पूर्ण व्हायला पाहिजे होत्या परंतु बॅटरला कदाचित असं वाटलं असेल की हा षटकार किंवा चौकार येईल. क्षेत्ररक्षकाने चांगलं टॅलेंट दाखवलं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडूला अडवला. मोठी विकेट मिळाली. अभिषेक पाटील जो आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना दिसलाय तो 0 या धावसंख्येवर डायमंड डकचा शिकार बनलाय. एकही धाव त्याने बनवली नाही आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने परततोय. डाव सावरण्याकरता आता आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. जयेश हा खेळाडू जयेश सेजवाल हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राई गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू. शॉर्ट बॉल अगोदरच पावित्रा बनवला होता. ऑफ स्टंपवर खेळून काढायचा या चेंडूला आणि त्याच्यामध्ये अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही बॅटरला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 5. थोडासा दबाव असेल आता बॅटिंग करताना बॅटिंग करणाऱ्या टीमवर. जय श्रीराम हे टीम आपण बघतोय. बिपिनजी दुबे हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आणि चांगला सपोर्ट त्यांचा सुद्धा या स्पर्धेला लाभलाय. जागा बनवून खेळायचं होतं बॅटरला. पुन्हा एकदा बॅटर चुकलाय. फ्रंट फूट आणि बॅक फूट ओळखता आला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. लगातारच्या 2 चेंडू प्रभावी टाकलेत म्हणजेच पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर चांगलं कमबॅक अक्षय माची या खेळाडूने केलाय. आयकॉन आहे तो सुपर बॉल्स टीमचा.
चांगलं प्रदर्शन केल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळत असतं. पुढचा बॉल, ओहो अचंबित केलं या चेंडूने, अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल. इथे सुद्धा चुकलाय. सलग 3 चेंडू निर्धाव जाताना दिसत आहेत अक्षय माची या गोलंदाजाचे आणि यामुळेच संघ मालक खुश असतील. सचिन जैन, कल्पेश राजावत हे दोन्ही संघ मालक खुश असतील ज्या पद्धतीने अक्षय चांगली सुरुवात करतोय आपल्या संघाकरता. स्कोर इज 5 नाऊ. 1 गडी बाद फक्त 5 धाबा. बॅटिंग पॉवर प्ले नंतर तुम्हाला घ्यावा लागेल, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दबाव पूर्णतः बॅटिंग करणाऱ्या टीमवर येतोय. आता डिफेन्स केलंय, बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला मिड ऑन क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण केली. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत. 1 गडी बाद 6 धावा. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खूप सुंदर आयोजन केलंय युनिटी कप या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा मोजल्यात. गोलंदाज अक्षय माची या गोलंदाजाने रोखून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि हे असं शक्य का झालं याचं कारण होतं, दबाव येण्याचं कारण होतं मोठी विकेट अभिषेक पाटील या टीमला. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाजाला विकिशा. म्हणजेच सुपर बॉयज टीमने आपल्या दोन्ही आयकॉनचा वापर करून घेतलाय. आयकॉन कोण असतो जो अष्टपैलू कामगिरी करतोय. अक्षय माची योग्य खेळाडू आहे. विकिशा हा सुद्धा योग्य खेळाडू आहे आणि कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी असेल विकिशा या गोलंदाजाची, या खेळाडूची. पॉवर प्लेचं बंधन थोडंसं शिथिल झालंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिला. बॅटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 2 ते षटक क्रमांक 5 यांच्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. फिल्डिंग आपण पुन्हा एकदा बघूया. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, खाऊ कॉर्नर, स्कोअर लेग हे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. स्लोवर वन, डाऊन द लेग, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि वाईड बॉलचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 1 धाव फार मोलाची आहे, महत्वाची आहे आणि ती धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. युनिटी कप 2024चा हा शानदार मॅच तुम्ही बघतायत आणि शानदार आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. सुपर बॉयज प्रेझेंट ही क्रिकेटची स्पर्धा. पुढचा बॉल चेंडूला कोथून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. मिळाली विकेट. विकिशा याला ही मिळाली सफलता. गॉन. मात्र मी निश्चितच सांगू इच्छितो की घरेलू क्रिकेटमध्ये म्हणजेच घरच्या इकडच्या स्पर्धांमध्ये जास्त प्रभाव मला दिसला ना मॅकमिलन गोविंद या खेळाडूचा. परंतु ज्यावेळेस तो मोठमोठ्या मॅचेसमध्ये खेळतो, खोया गटामधून खेळतो, त्यावेळेस त्याच्याकडून भरपूर धाबा झाल्यात, चांगल्या विकेट्स मिळवल्यात. असा हा विक्रमी खेळाडू सध्या या युनिटी कपमधील पहिल्याच मॅचमध्ये थोडासा फ्लॉप ठरतोय. 2 गडी बाद, धावसंख्या 7, दैनावस्थेमधून चांगल्या अवस्थेमध्ये जावं लागेल आणि म्हणूनच मिडल ऑर्डरमध्ये श्रीकांत मुलिया या खेळाडूला प्रमोट केलं जातं, पाठवलं जातं. प्लेइंग 11 मध्ये श्रीकांत मुलिया या खेळाडूला सुद्धा तुम्ही बघताय. आमचे ऑफिशियल चर्चा करतायत अमोल वेतस्कर सर आणि यांच्यासोबतच आमचे तिसरे पंच मॉन्टी घोडेकर सर चर्चा करतायत. सचिन जैन ज्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत सर, भरपूर मेहनत त्यांनी घेतलंय. मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी स्वीकारल्या त्यांना आपण या ठिकाणी बघतोय. चर्चा होईल. डिका स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. 7 वर 2 गडी बाद आणि चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळाली. जसं आम्ही प्रेक्षकांमध्ये याआधी पोहोचलो होतो त्यावेळेस प्रेक्षकांनी आम्हाला दाखवलं की बघा किती चांगली क्लॅरिटी आहे डिका स्पोर्ट्स लाईव्हची.
म्हणून संपूर्ण श्रेय देईन मी खास करून निका स्पोर्ट्सचे दिनेश परमार सरांना. एक चांगला व्यक्ती आहे, सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आपण या ठिकाणी पाहिलंय. Score is 7 now for the loss of 2 wicket in the second over. विकिशा पहिलाच बॉल वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो सफलता मिळवतोय, कारण ही सफलता फार महत्वाची होती. ज्या ठिकाणी बाद केलं गेलं मॅकमिलन गोविंद याला, ज्यांनी 6 धावा बनवल्यात. 7 चेंडूंचा सामना केल्यानंतर 6 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. नवीन बॅटर गेला श्रीकांत आणि श्रीकांत याच्या सोबतीला आपण बघतोय जयेश या खेळाडूला, जयेश सेजवाल. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल, श्रीकांत इज ऑन स्ट्राईक आणि तो हा चेंडू मिस करतोय. चांगली उपलब्धी मिळवली बऱ्याचशा खेळाडूने. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असताना थेट IPL मध्ये सुद्धा बरेचसे खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. पुढचा बॉल लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, फुल्लर लेन चेंडू होता आणि चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव मिळाली. एका धावेनिशी दोन्ही खेळाडू आता जम बसवण्याचं काम करतायत, कारण जी संकट आलेत त्या संकटाने जिद्दीने तोंड त्यांना द्यावं लागेल आणि त्यामुळेच दोन्ही खेळाडू आता सांभाळून खेळताना दिसत आहेत. स्कोर इज 8 नाऊ. धावसंख्या 8, 2 गडी बाद. मॅच तुम्ही बघताय जय श्रीराम वर्सेस सुपर बॉईज या दोन टीम दरम्यान. पुढचा बॉल ओहो बघितला डाऊन द ग्राउंड, चेंडूला काढलंय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. एका धावेनिशी धावसंख्या झाली धाव फळकावरती 9 धाबा. सध्या जम बसून नंतर एखादा खराब चेंडू मिळाला तर त्याच्यावर खरपूस समाचार घेण्याचा हेतू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तिथे टपून बसलाय. फुल टॉस बॉल, पाहूया नेमकं काय घडलंय. फुल टॉस बॉल होता. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. यस, अंपायर्स रिव्ह्यू आहे. नो बॉलचा इशारा तर दिलाय, मात्र पुन्हा तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय हा बिमर चेक करण्याकरता आणि तो बिमर आपण चेक करूया. बघा, प्लेयरसाठी कुठलाच रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. हा अंपायर्स रिव्ह्यू आहे. प्लेयरसाठी कुठलाच रिव्ह्यू नाहीये, फक्त अंपायर रिव्ह्यू ग्राह्य धरला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चांगला चेंडू आहे. इथे लगेचच निर्णय पंचांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतोय. 1 धाव या 4 धाव मिळाल्यात बाईच्या स्वरूपात. या 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली आणि धावा झाल्या त्या 13 धावा, 13. बॅटच्या साह्याने या 4 धाव मिळाल्यात. बॅटच्या साह्याने या 4 धाव मिळाल्यात आणि धावसंख्या 13, 13. गोलंदाज तयार मिस्टर विकिशा. इनसाइड आउट करून चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये फोर्स करायचा होता, परंतु शतरक्षक तिथे टपून बसलाय. त्याच्या हातामध्ये विसावलाय झेल. फलंदाज होतो इथे फेल. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 13. संकट आलेली आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर असं मला वाटतंय, कारण 13 वर 3 गडी बाद झालेत. श्रीकांत नावाचा खेळाडू बाद झालाय. 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा त्याला करता आल्या आणि अशा स्थितीमध्ये कोणीतरी संकटमोचक हवा आहे बॅटिंग करणाऱ्या जय श्रीराम या टीमला. आणि काय तो संकटमोचक मॅकमिलन टप्पा असू शकेल, जो आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. उत्तन येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. उत्तन चौक येथील खेळाडू आहे आणि त्याच्यावर आता मोठी जबाबदारी असेल. उत्तन चौक परिसरातील 2 खेळाडू आपल्याला अपयशी होताना दिसलेत, मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटील. परंतु त्याच
उत्तन परिसरामधून बिलॉंग करणारा आणखीन एक संकट मोचकाची जबाबदारी स्वीकारणारा खेळाडू म्हणजेच मॅकमिलन टप्पा, जो आता नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 13 धाबा, 3 गडी बाद 13. नवीन गोलंदाजी मार्गावर आलाय अनिकेश बंडूक. मॅकमिलन टप्पा हा खेळाडू जो नॉन स्ट्राईक इन कडे तुम्ही बघतायत. चांगलं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके त्याच्या बॅटमधून मी अनेक वेळा बघितलेत. चांगला क्रिकेटपटू म्हणून त्याने आपलं नाव प्रसिद्ध केलंय आणि यंदाच्या सीझन मधील यंदाच्या हंगामामधील पहिलीच टुर्नामेंट खेळत असताना मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्या खेळाडूला मिळालाय. प्लस पॉइंट आहे या खेळाडूचा. विजय मामा घरत स्पर्धेमध्ये सुद्धा षटकारामागून षटकार ठोकले होते मॅकमिलन टप्पा या खेळाडूने. विरार येथील ते मोठी स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच्या नावाचा बोलबाला आपण पाहिलाय. आता स्ट्राईक इनकडे बॅटर तयार, सिसिट करण्याकरता गेलाय. पहिलाच बॉल अनिकेश याचा. आणि शेख बंडूक हा खेळाडू खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याद्वारे एक चांगला चेंडू पडला जातो आहे. सुपर बॉल्स टीमचा हा सदस्य आहे, एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो आहे. स्ट्राईक इनकडे जयेश सेजवाल हा खेळाडू पाहायला मिळतो आहे. राई गावामधून बिलॉंग करतो हा खेळाडू. ऑफ स्टंपर सफल झालाय. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. कारण याआधी टोचणारी गोलंदाजाने या ठिकाणी पेश केलंय आणि म्हणतात ना, किळा जर जास्त टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलाच बरा. म्हणूनच आता बॅटरने आक्रमक पावित्र्य घेतलाय. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या 19, 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अनिकेश गोलंदाजी मार्गावर पुन्हा आता तयार होतोय. चांगला प्रभाव अनिकेश यांनी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये टाकलाय. म्हणूनच ह्या खेळाडूला प्रत्येक संघ घेण्याकरता उत्सुक असतो. ज्यावेळेस लीगच्या मॅचेस होत आहेत. मिडल स्टंपवरचा चेंडू स्विच हिट करण्याकरता गेलाय, परंतु एक चांगला चेंडू पडलाय. मिडल स्टंपवरचा चेंडू कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज अनिकेश. बॅटर इज गॉन. चौथा धक्का, 4 गडी बाद. धावसंख्या 19. आपण रिप्ले मध्ये बघितलं कशा प्रकारचा चेंडू होता, परंतु चुकी काय केली. कारण मनामध्ये ठरवूनच तुम्ही स्विचिटचा फटका खेळू शकत नाही. एक तर गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही स्विचिटचा फटका चांगला खेळू शकतायत, रिव्हर्स स्वीपचा फटका चांगला खेळू शकतायत. आणि इथे आपण बघितलं मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता, त्याच्यामध्ये सरळ यष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकल्या असता बॅटर जयेश सेजवल याच्या, आणि तो पायची स्वरूपात बाद झालाय. 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 19. आता नवीन बॅटर अल्सन मालेकर गेलाय. हा सुद्धा उत्तन येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. UCPL उत्तन चौक प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंनी गुणवत्ता सिद्ध केली. चांगला उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून स्वतःला त्याने सिद्ध केलं. तो अल्सन मालेकर गोलंदाजी मार्गावर गेलाय, बॅटिंग करण्याकरता गेलाय. अनिकेश यांनी कमबॅक करताना पहिलाच बॉल निर्धाव टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर षटकार लागला होता. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्यांनी फलंदाजाचा पावित्र्य ओळखून चांगले चेंडू टाकलेत. धावसंख्या 19. 4 गडी बाद. संकट आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर. हिरो पाहण्याची संधी असेल मिडल ऑर्डर मध्ये, लोअर मिडल ऑर्डर मध्ये अल्सन या खेळाडूला. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. हा मोठा अपघात होता होता वाचलाय. 2 धाव मिळतील या चेंडूवर बॅटरला. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 21. 4 गडी बाद, 21 धावा.
संघ ज्यावेळेस संकटामध्ये असतो ना त्यावेळेस संकटामधून संघाला बाहेर काढण्याची जिद्द आणि चिकाटी असायला हवी. 21चा आकडा आला म्हणून सांगतो तुम्हाला, कारण 21 जानेवारी 2001 साली जन्मलेला खेळाडू ध्रुव जुरेल या खेळाडूची आठवण मला ह्या क्षणाला झाली. आता चेंडू हवेत होता आणि इथे कमालीचं प्रदर्शन करतोय गोलंदाज. विकेटचं झालंय पतन. 5वा धक्का लागलाय जय श्रीराम टीमला. 5 गडी बाद. धावसंख्या 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवी. जसा मी ध्रुव जुरेल याचा उल्लेख केला, 21 जानेवारी 2001 साली जन्मलेला खेळाडू होता आणि वयाच्या 10व्या वर्षी स्वतःला त्याने बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं होतं. क्रिकेटच्या किट त्याला हवे होते. ते हट्टापायी आणि वडील मिलिटरी मॅन होते. 1999चं ते कारगिल युद्ध ज्यांनी लढलं होतं आणि त्यांचा सुपुत्र क्रिकेटच्या किट करता रडत होता आणि त्याने बाथरूम मध्ये स्वतःला बांधून ठेवलं होतं, कैद केलं होतं. अशातच त्याच्या आईने गळ्यातील सोनसाखळी ही त्या ठिकाणी ज्वेलर्सकडे ठेवली आणि त्याची जे हट्ट होतो तो हट्ट पुरवला. आज तोच खेळाडू थेट इंडियन क्रिकेटमध्ये दाखल झालाय आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पहिलाच मॅच खेळत असताना 46 धावा सुद्धा त्याने बनवला. त्या खेळाडूची आठवण मला 21च्या आकड्यावर आली. तोच 21चा आकडा इथे सध्या संकटामध्ये टाकताना दिसतोय जय श्रीराम या टीमला. म्हणूनच संकटमोचकाची भूमिका काय असते अशा खेळाडूंकडून तुम्ही शिकायला हवं. न्यू बॅटरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय शॉन पुरकर, ज्याचा आज वाढदिवस आहे. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण केली. फॉरवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत एकाच धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात 22 धावा. 3 षटकांची समाप्ती. 5 गडी बाद. धाव संख्या 22. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिथी कक्षाच्या दिशेने मित जैन सरांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम 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 मित जैन सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. षटकांच्या समाप्तीनंतर जय श्रीराम टीमची धावसंख्या 5 गडी बाद 22 धावा. सध्या सकारात्मक विचार व्हायला पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. सकारात्मक विचार होतात फिल्डिंग करणाऱ्या टीमचे आणि म्हणूनच चांगली सकारात्मक गोलंदाजी आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. कारण म्हटलं जातं ना, आता नुकताच ड्रिंक्स ब्रेक झाला. अशुद्ध पाणी हे शरीर बिघडवतंय आणि अशुद्ध विचार हे आयुष्य बिघडवतंय. आणि इथे अर्थातच विचार जर तुमचे चांगले असले तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं. कॉन्सन्ट्रेशन, मनाची एकाग्रता, इतर कोणतीही गोष्ट कानावर ऐकायला जर आली तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिघडत असतं. म्हणूनच क्रिकेटमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा तरच तुम्ही पुढे जाऊ शकतायत. धाव संख्या 5 गडी बाद 22 धावा. स्ट्राईक इन कडे आता मॅकमिलन नाही आहे. शॉन पुरकर नावाचा खेळाडू आहे ज्याचा आज वाढदिवस आहे. ओ बघितलं, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला. 1 धाव मिळाली. एका धावाच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर 5 गडी बाद 23 धावा. अजून 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूंमध्ये सांगता येत नाही 50 धावा सुद्धा होऊ शकतायत, 60 धावा सुद्धा होऊ शकतायत किंवा 30च्या आतमध्ये संपूर्ण संघ ऑल आउट सुद्धा होऊ शकतोय. एकी पाहायला मिळाली युनिटी कप मध्ये. युनिटी
इज द स्ट्रेंथ. स्लोवर वन संत गतीचा चेंडू टाकलाय आणि पहिल्याच बॉलला सामोरे जात असताना मिस केलं या चेंडूला बॅटर मॅकमिलन टप्पा याने. धावसंख्या धावफलकावर 23 धाबा, 5 गडी बाद. फिल्डिंग व्यवस्थितरित्या सजवली जात आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय. विकी शाह इज ऑन द वे. शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. मोठी विकेट प्रतिस्पर्धी संघाला मिळाली. विकेटचं पतन, 6 गडी बाद, धावसंख्या 23. मला आता असं वाटू लागलं की अभिषेक पाटील याची जी विकेट होती ती बिग ब्लो होती. त्याच्यानंतर जो दबाव आलाय त्या दबावामधून अजूनही बाहेर पडताना दिसत नाही. जय श्रीराम टीमचे खेळाडू. 6 गडी बाद, धावसंख्या 23. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलाय. न्यू बॅटर इन. निराश होऊन मॅकमिलन टप्पा हा खेळाडू परतलाय. नवीन बॅटर ह्याच दरम्यान आता गेलाय. शॉन फुरकर याच्या सोबतीला मदतीला धावण्याकरता गेलाय. हु इज नो बॅटर? कृष्णा. नवीन बॅटर गेलाय कृष्णा. कृष्णा शेरीगार हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळलं जातं स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. पूर्णतः दबाव दबाव दडपण दडपण हेच आपल्याला पाहायला मिळतं या इनिंग मध्ये. 6 गडी बाद, 23 धाबा. अजूनही संकट कमी होण्याचं काही नाव घेत नाही आणि संपूर्ण श्रेय जातं गोलंदाजाला. त्यांचे 11 जे खेळाडू आहेत ते 11 खेळाडू चांगलं प्रदर्शन करतायत. संदीप माची यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहताय. स्लोवर वन संत गतीचा चेंडू होता. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. मिडॉन मध्ये चेंडू आलाय आणि या एका धाब्याच्या मदतीनं लेग बाईचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावर 24. 6 गडी बाद, 24 धाबा. व्हॉट अ कमबॅक. एक मात्र चौकार आपण बघितला बॅटरच्या बॅट मधून. मॅकमिलन यांनी ठोकलेला चौकारा व्यतिरिक्त आणखीन मोठा फटका येताना स्टमर शफल झालाय. चेंडू हवेत आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षकाने टिपलाय झेल. फलंदाज होतोय पुन्हा एकदा फेल. 7वा धक्का, 7 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 24 धाबा. 24 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. महत्वपूर्ण विकेट मिळवली. 24 वर 7 गडी बाद. अशा स्थितीमधून बाहेर पडेल काय हा प्रश्न आम्हाला पडलाय. शॉन फुरकर ज्यांचा आज वाढदिवस आहे तो सुद्धा निराश होऊन परततोय. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकवत असतं आणि काही ना काही नवीन शिकण्याकरता मिळत असतं. शॉन फुरकर बाद झालाय. 7 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 24 आहे. आता तळातील फलंदाज नेमकं काय करतील. कृष्णा हा खेळाडू विकेटवर उभा आहे. त्यांच्या सोबतीला आता नवीन बॅटर गेलाय. सागर, शिवम, श्री. त्याच्यानंतर आपण बघतायत गोविंद, अरूफ हे खेळाडू अजूनही शिल्लक आहे. गोविंद हा खेळाडू गेलाय. गोविंद या खेळाडूला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतायत. 4 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आहे ती फक्त आणि फक्त 24 धाबा. 24 इज द स्कोर फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 4 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 24 रन, 7 विकेट के नुकसान पर. कडक उन्हामध्ये कडक गोलंदाजी होतोय. कडक फलंदाजीची अपेक्षा होती आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. कारण उल्लेख केला होता षटक क्रमांक 2 ते 5 यामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा लागेल आणि
तसा बॅटिंग पॉवर प्ले घेताना दिसतात हे खेळाडू. बॅटरद्वारे हा पॉवर प्ले घेतला गेलाय. शॉन बाद झालाय. म्हणजे जर आपण विचार केला या इनिंगचा तर कुठलाच खेळाडू विकेटवर तग धरताना दिसून आला नाही. जी बॅटिंग लाईनअप आपल्याला तगडी वाटत होती त्या बॅटिंग लाईनअपला पूर्णतः कोडमडून टाकलाय गोलंदाज अक्षय, विकी, अनिकेश या सर्वांनीच. चांगलं काम. अनिकेश पुन्हा गोलंदाजी करण्याकरता तयार आहे. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता, खोदून काढला बॅटरने या चेंडूला. एक धाव पूर्ण केली. एका धावनीची धाव संख्या 7 गडी बाद 25. टीम की रन संख्या 25 रन, 7 विकेट के नुकसान पर. गेंदबाज अभी तक भारी है बल्लेबाजी करने वाले टीम पर. आप मैच देख रहे हैं जय श्री राम वर्सेस सुपर बॉयज. फिलहाल तो सुपर बॉयज टीम के जो ओनर है वो काफी खुश होंगे, सचिन जैन और कल्पेश राजावत जो ओनर्स है इस टीम के. बेहतरीन प्रदर्शन सुपर बॉयज टीम का. गेंदबाज अक्षय, माशी, विकी शाह, अनिकेश, बंडुक सभी खिलाड़ी बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं अपने टीम के लिए. अनिकेश गेंदबाजी के लिए तैयार. शॉर्ट गेंद थी, पुल करने का प्रयास था. गेंद हवा में, शॉर्ट मिड विकेट की तरफ फील्डर वहां पे तैनात और कोई गलती नहीं फील्डर द्वारा. विकेट का पतन होता हुआ और एक सफलता मिली गेंदबाज अनिकेश को. गॉन. के नुकसान पर 25 रन बने हैं बल्लेबाजी करते वक्त जय श्री राम टीम द्वारा. अभी भी इस इनिंग के बारे में अगर सोचा जाए तो 10 गेंदें शेष है. टीम की रन संख्या 25 रन, 8 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज आरूफ इसी बीच मैदान के अंदर. यूनिटी इस टीम में हमें नजर नहीं आ रही है जो हमने सोचा था. कई तारे सितारे इस टीम में है, लेकिन अभिषेक पाटिल जब आउट हुए रन आउट के तौर पर तभी पूरी पारी यहां पे. रन संख्या 25 रन, 8 विकेट के नुकसान पर. अनिकेश की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, खेला चाहता था ऑन साइड में, गेंद हवा में, ऑफ साइड में, पॉइंट की तरफ. 1 रन दौड़ के पूरा किया. 1 रन से ही संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को. 1 रनों के साथ टीम की रन संख्या 26 रन, 8 विकेट के नुकसान पर. 8 गडी बाद 26 धाबा. अजूनही आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ केलेला दिसत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि ते स्ट्रगल करतायत. पूर्णतः वर्चस्व दबदबा निर्माण केला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. ओ रायझिंग डिलिव्हरी, अनपेक्षितरित्या उसळी घेताना चेंडू दिसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघताना हा चेंडू दिसलाय. ज्याला छेडण्याचा प्रयास होता बॅटरचा. धाव संख्या थंडावलेली आहे, धाव संख्या मंदावलेली आहे, धाव संख्या सुस्तावलेली आपल्याला दिसून येत आहे. स्कोर इज 26 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. 8 गडी बाद 26 धाबा. पुन्हा एकदा स्लोवर वन, चेंज ऑफ फेस. काय चांगला आक्रमक भूमिका पाहायला मिळाली गोलंदाजाची. सुरुवातीचे 1 ते 2 चेंडू वेगवान गतीने टाकताना दिसला हा गोलंदाज. त्याच्यानंतर गतीमध्ये परिवर्तन करताना दिसला आहे गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम अनिकेश. 3 गडी बाद केलेत, 11 धावा मोजलेत. संत गतीचा हा चेंडू सिलेमिडॉन क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव मिळाली बॅटरला. 1 धावाच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 27 धाबा. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 गडी बाद 27 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. सुपर बॉयज आयोजित यूनिटी प्रीमियम लीग सीजन 2. आला रे यूपीएल धूम मचाने है. आला रे यूपीएल
मनाने हैं। यूपीएल में सारे प्लेयर्स का हार्दिक हार्दिक स्वागत है। थँक्यू. 12:22 हा मॅच सुरू झाला आणि इथे आता टायमिंग जर आपण बघितलं तर 12:58 झालेत. याचाच अर्थ एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने लक्षात घ्या 25 मिनिटं तुम्हाला दिलेत 5 षटकांकरता आणि त्याही पेक्षा जास्त वेळ लागलाय. 30 मिनिटं दिलेत परंतु त्याही पेक्षा जास्त वेळ लागल्या कारणानं तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. शेवटचं षटक टाकण्याकरता मला वाटतं जबाबदारी असेल हर्ष भोईर याची. मुर्दा गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. खूप चांगलं टॅलेंट या खेळाडूमध्ये आपण पाहिलंय आणि तो खेळाडू आता सज्ज होतोय. बघताय आपण अरुण अंबवकर सरांना 40+ क्रिकेटपटू आहेत आणि चांगले खेळ त्यांनी आतापर्यंत दाखवलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण अनेक वेळा बघितलंय. आता हर्ष भोईर नावाचा खेळाडू आलाय. मुर्दा गावातून बिलॉंग करतोय. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. मग ती फलंदाजी असो गोलंदाजी असो समोरच्या खेळाडूंवर तुटून पडणारा खेळाडू म्हणजेच हर्ष भोईर. स्ट्राईक इन कडे आपण बघतायत खेळाडू कृष्णा याला. फुलटॉस बॉल चेंडू हवेत आहे आणि हर्ष याला पहिल्याच बॉलवर पहिली विकेट मिळेल का? होय ती विकेट मिळवली. चांगला कॅच टिपलाय फिल्डर द्वारे. विकेटचं पतन. 9वा धक्का 9 गडी बाद. धावसंख्या 27. थँक्यू डीजे. आदरणीय राजेश पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालं या स्पर्धेकरता. त्यांचं सुद्धा योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे. राजेश पाटील आपण अतिथी कक्षामध्ये या. अर्थातच अतिथी कक्ष आपल्याला समोर टॉस बॉक्सच्या बाजूला पाहायला मिळतोय. राजेश पाटील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व त्यांना तुम्ही बघतायत. धावसंख्या 9 गडी बाद 27 धाबा. जय श्रीराम टीमची ही दैनावस्था आणि गोलंदाजाने फलंदाजांची दानादान उडवलाय. नवीन बॅटर गेलाय शिवम दुबे. नो बॅटर बघूया कोण आहे. सागर यादव. नवीन बॅटर गेलाय सागर यादव. 27 वर 9 गडी बाद. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पूर्णतः या मॅचवर पकड बनवली आहे सुपर बॉयज टीमने. मॅकमिलन गोविंद बाद झाला. अभिषेक पाटील बाद झाला. काही करता आलं नाही या बॅटरला. 6 धाबा हे सर्वोच्च धावसंख्या असेल. जी व्यक्तिगत धावसंख्या आपण बघितली ते मॅकमिलन याने फक्त 6 धाव बनवल्यात. दुसऱ्या नंतर मग मात्र जयेश या खेळाडूने 7 धाव बनवल्यात. हे 2 खेळाडू फक्त धाव बनवताना दिसलेत. नुकसान भरपूर झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं आणि फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हर्षाचा हा बॉल फुलटॉस बॉल. पुन्हा अजून यश सुद्धा स्ट्रगल करतो असंच म्हणेन कारण त्याचे 2 चेंडू फुलटॉस पडलेत. लाईन आणि लेंथने गोलंदाजी जर करायची झाली तर अर्थातच जास्तीत जास्त ऑफ स्टंपच्या दिशेने गोलंदाजांना आपण मारा करताना पाहतोय. इथे यश हर्ष हा खेळाडू लगातार 2 चेंडू फुलटॉस टाकतोय. संघाची धावसंख्या धावफळकावर आहे ती फक्त आणि फक्त 27 धाबा. शेवटचे 4 बॉल शिल्लक. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल टू गो. स्कोर इज 27 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. आडव्या बॅटने चेंडूला खोळून काढलाय. चेंडू मिडॉन च्या दिशेने वळतोय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. एकच धाव मिळाली. एका धाब्याची धावसंख्या 28 धाबा. पहिल्याच मॅच मध्ये आत्मविश्वास नावाचा मित्र किती महत्वाचा होता हे दाखवून दिलंय. कारण आत्मविश्वास नावाचा मित्र आपल्या जवळ ठेवायला हवा होता बॅटिंग करणाऱ्या टीमने. कॉम्बिनेशन व्यवस्थित जुळताना दिसलं नव्हतं. शॉर्ट बॉल पूल केलं या चेंडूला. चेंडू हवेत आहे. चेंडू स्कोर लेग पट्ट्या बाहेर सीमारेषे पार आणि आता हा आलाय षटकार. युनिटी कप मधील शानदार स्ट्रोक. 6 धाबा.
स्कोर संघाची धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 34 धावा 9 गडी बाद. शेवटचे एक चेंडू आता शिल्लक असेल. लास्ट बॉल टू गो. एक षटकार खेचलाय बॅटरने तो म्हणजे सागर यादव याने. 11व्या नंबरवर हा खेळाडू आलाय म्हणजे टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम करतायत. 34 धावसंख्या. शेवटचा बॉल हर्ष टाकण्याकरता सज्ज. डिफेंड करणं कठीण असेल या ठिकाणी. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली एका धावाच्या मदतीनं. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. जय श्रीराम टीमच्या 9 गडी बाद 35 आणि 36 धावसंख्येचं टार्गेट असेल. 36 इज द टार्गेट. 36 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याचं वर्णन आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी मॅच हाफ समरी काय सांगतोय याची चर्चा करूया. सुपर बॉईज वर्सेस जय श्रीराम असा हा मॅच तुम्ही बघितलाय. 1-2 मात्र खेळाडू आपण बघितलाय. मॅकमिलन गोविंद 7 बॉलमध्ये 6 रन्स बनवल्यात. जयेश याने 4 बॉलमध्ये 7 रन्स बनवल्यात. मिडल ऑर्डर पूर्णतः कोलॅप्स केली गोलंदाजांनी आणि लोअर ऑर्डरमध्ये सागर याच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात. हे फलंदाजांचं आपण पृथक्करण विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. आता बॉलिंग अनालिसिस काय होती ती आपण कळूया. जय श्रीराम वर्सेस सुपर बॉयज टीमच्या खेळाडूने सुपर कामगिरी केली. अक्षय माशी याने 1 षटक टाकलं. एका षटकामध्ये 6 धाबा खर्च केल्यात. विकेट त्याला मिळाली नाही. अनिकेश याने 2 षटकामध्ये 12 धाबा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्यात. हर्ष भोईर एका षटकामध्ये 8 धाबा त्याने खर्च केल्यात आणि 1 सफलता प्राप्त केली. तारीफ करेन कॅप्टनची विकिशा 2 षटकांमध्ये 8 धाबा खर्च केल्यात आणि 4 सफलता प्राप्त केल्यात. काय चांगली गोलंदाजी केली. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्यांनी सुप्रीमो सारखी स्पर्धा गाजवली गोड आवाजाने ते मनीषजी पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. धन्यवाद संजयजी गावण. आपण पाहतोय युनिटी प्रीमियर लीग एक दमदार नियोजन म्हणजे शिस्तबद्ध नियोजन कसं असायला हवं त्याची प्रचिती तुम्हाला या स्पर्धेकडे नक्कीच पाहताना मिळेल. एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी मीरा भाईंदरमधील तरुणांना देण्याचं काम युनिटी प्रीमियर लीगच्या आयोजकांनी म्हणजेच सुपर बॉयज क्रिकेट ग्रुपने केलेले आहे. या ठिकाणी आपण जिग्नेशभाई जैन यांना सुद्धा पाहतोय. चांगली ड्रेसिंग त्यांची आपण पाहतोय. पण क्रिकेटपटूसाठी आयडियल ड्रेसिंग कुठली असेल जर्सी आणि ट्रॅक. तर सचिनभाई जैन यांच्या वतीनं ते शिस्तबद्ध नियोजन एक प्रॉपर कमांड असायला हवी. एक प्रॉपर डिरेक्शन असायला हवं कुठल्याही स्पर्धेसाठी आणि सचिनभाईंनी खूप चांगल्या पद्धतीने ते डिरेक्शन दिलेलं आहे. तुर्तास धावफलकाकडे लक्ष वेधलं तर प्रथमदर्शी असंच वाटते की सुपर बॉयचा दबदबा चांगला आहे या पहिल्या डावावर. पण क्रिकेटचा खेळ असा आहे कधी काय घडेल याचा नेम नसतो. वेळ बदलायला वेळ लागत नाही. त्यासमे कॅज्युअल राहून चालणार नाही. कारण मॅकमिलन गोविंद सारखा एक लीडर समोरच्या संघामध्ये आहे ज्याला माहिती आहे 36 धावांचं लक्ष कसं रोखायचं आहे कसे पर्याय वापरायचे आहेत आणि पाहूया तसेच प्रयत्न तो करतोय का. वेगवेगळे पर्याय त्यांच्याकडे आहेत. चला या ठिकाणी आपण वळूया. चेतन जैन साहेबांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. वर्धमान मोबाईलचे ते ओनर आहेत. तर आता 2 बॅटर्स मैदानामध्ये पोहोचत आहेत सुपर बॉयज या टीमकडून. विनय आणि केसर हा सुद्धा एक चांगला प्रतिभावंत खेळाडू आहे. जास्तीत जास्त टर्फ क्रिकेट आणि बॉक्स टाईप क्रिकेटसाठी त्याला ओळखलं जातं. पण या मैदानाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येतो केसर या मैदानात तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. त्याच्या आवडीचं जवळचं मैदान आहे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण. आता मॅकमिलन गोविंद यांच्या लीडरशिपवर सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे. 36 धावा कशा रोखायच्या आहेत. पहिली 2 षटकं खूप महत्त्वाची असतील टीम जय श्रीराम उत्तन या संघासाठी. संघमालक आपण जर पाहिलं तर बिपिनभाई यांच्या वतीनं संघमधणी या संघाची केलेली आहे.
आणि त्याचमुळे संघमालकाचा देखील मी विशेष आभार व्यक्त करणे या निमित्तानं ज्यांनी आपला संघ या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. सुपरबॉयचे सचिनभाई जैन हे ओनर आहेत आणि जय श्रीरामचे बिपिन भाई यांच्या वतीनं एक चांगली संघमंडळी झालेली आहे. तर या ठिकाणी मी सर्व सुपरबॉयचे जे मेंबर्स आहेत, कामधंदा प्रत्येकाला आहे, पण हे 5 दिवस फक्त या स्पर्धेसाठी प्रत्येकाने राखून ठेवलेले आहेत आणि म्हणूनच एक प्रॉपर नियोजन आपण पाहतोय. सकाळपासून आपण उद्घाटन सोहळा पाहिला, ज्या ठिकाणी कित्येक सन्माननीय पाहुणे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो सन्मान सोहळा पाहिला. तसेच उद्घाटन सोहळा पाहिला. जिग्नेशभाई पारेख जे SSP 11 क्रिकेट ग्रुपचे कॅप्टन आहेत ते उपस्थित होते. त्यानंतर दिलीपजी यादव जे महादेव बॉईजचे ओनर आहेत ते उपस्थित होते. त्यानंतर नील शेठ ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत त्यांची देखील उपस्थिती काही पाहायला मिळाली. तर सर्व सन्माननीय पाहुणे वर्धमान मोबाईलचे चेतनभाई जैन हे सुद्धा सकाळी उपस्थित राहताना पाहायला मिळाले. तर प्रत्येकाची कामगिरी उल्लेखनीय आहे. कोणालाच या ठिकाणी अधोरेखित व्हायचं नाहीये. प्रत्येक जण पडद्यामागे लागून काम करतोय. बघा टायमर स्टार्ट होईल. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर 30 मिनिटांमध्ये 5 षटकं हा नियम प्रत्येक डावासाठी लागू राहणार आहे, लक्षात घ्या. आणि सर्व नियम कॅप्टनला समजावून सांगितलेले आहेत आणि त्याच नियमांच्या अंतर्गत क्रिकेटचा खेळ होईल. टायमर या ठिकाणी मेन्शन करतोय मी. 1:10 पहिला बॉल बॅकफुटला गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न ॲज एक्सपेक्टेड बाय बॉलर मॅकमिलन गोविंद, ज्यांच्या वतीनं या डावाची गोलंदाजी करताना सुरुवात चांगली पाहायला मिळाली. चांगला टर्न आहे त्यांच्याकडे. दोन्ही बाजूला बॉलला वळण देण्याची क्षमता मॅकमिलन गोविंदची कित्येक वेळा आपण पाहिली आहे. शफल झाले आणि आता याच संधीचा फायदा कसा सोडेल फलंदाज. बॉलला आडव्या पट्टीने खेळताना पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या 4. धमाकेदार एंट्री फलंदाजाची. येतोय चौकार केसरच्या बॅटमधून. प्रग्नेश वार्डे आमच्या सोबत धावसंख्या नोंदकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे खूप महत्वाचं काम असते कुठल्याही समालोचकासाठी, ते चुकत नाहीयेत म्हणून आम्ही चुकत नाही आहोत. केसरच्या वतीनं हा चौकार आपण पाहिलाय. यावेळेस बघा ऑनसाइडला क्रॉस बॅटर खेळायचंय, पण पाहिलं नव्हतं की मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि चोख प्रतिउत्तर मॅकमिलन गोविंद देतोय केसरला. जलजीच्या स्वरूपात त्याला बाद होऊन परतावं लागते आणि हा धक्का क्रमांक 1 सुपरबॉयज टीमला. केसर बाद. केसरचा असर जास्त काळ टिकला नाही मैदानाच्या आतमध्ये. फक्त एक चौकार खेचून ते बाद झाले आणि राई मुर्दा मोरवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्याला मालिकावीरची मोटरसायकल मिळाली, संदीप माची, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळत आहेत. सचिन भाई, समाधान माणसाचं होत नाही आणि समाधान माझं सुद्धा होत नाहीये. तर 5 आपण गेल्या 2 वर्षापासून खूप चांगली स्पर्धा भरवत आहे. तर पुढच्या वर्षी मालिकावीरच्या स्वरूपात 2 चाकी पाहायला मिळेल का, हा प्रश्न माझ्या मनात आलेला आहे. कारण आपण सुद्धा मागे राहायला नको. बाहेरच्या जगामध्ये जे काही चाललंय तसं मीराबाईंना नगरीमध्ये देखील होईल ही शाश्वती आम्हाला आहे. आयोजक त्यासाठी मेहनत घेत आहेत आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपण मालिकेवरच्या स्वरूपात दुचाकी म्हणजे ती स्पोर्ट्स बायसिकल असली तरी चालेल, पण आपण पुढच्या वर्षी त्याचं नियोजन नक्कीच करणार आहोत. गुणेशजी सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्त. दरम्यान 1 गडी बाद 4 धावा. नवीन फलंदाज संदीप माची. स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग ट्रॅकर मॅकमिलन गोविंद ॲज एक्सपेक्टेड चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. फुललिनचा बॉल ड्राईव्ह केला ओव्हर द बॉलर. क्षेत्ररक्षक मिडॉपचा येल पुढे तोपर्यंत एक सिंगल वेगाने पूर्ण केलेली आहे. सर्कलच्या आतमध्ये चपळ राहणं आवश्यक आहे क्षेत्ररक्षकाला सुद्धा आणि धाव घेताना फलंदाजाला सुद्धा, आणि तीच चपळता दोघांची पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षकाची सुद्धा आणि फलंदाजाची सुद्धा. धावसंख्या झाली 1 गडी बाद 5 धावा 5 रन्स. फुलटॉस बॉल बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल पोहोचतो एक्स्ट्रा कव्हरला. बॉल होतोय कॅरी. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. 6 धावा. लक्षात घ्या हा सामना संपल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक असेल. आपण पिच रोल करणार आहोत आणि त्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. लक्षात घ्या हा सामना संपल्यानंतर 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक असणार आहे. ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. बघा यालाच म्हणतात रिफ्लेक्शन टाइम यूज करणं. खूप चांगल्या पद्धतीनं मॅकमिलन गोविंद यांचा त्या ठिकाणी कमबॅक आपण पाहतोय. गोलंदाजी करताना फलंदाजी करताना फक्त त्यांच्या वतीनं 6 धावांचं योगदान मिळालं आणि आता गोलंदाजी करताना ते फक्त 6 धावा खर्च करतायत पहिल्या षटकामध्ये आणि 1 विकेट त्यांच्या खात्यात जाते. दरम्यान 7 धावा पहिल्या षटकानंतर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजूनही जिंकण्यासाठी 30 चेंडू 29 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन.
किंवा एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. आपण आहात डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर पाहतायत युनिटी प्रीमियर लीग सीझन 2. आहोत जय श्रीराम 11 या संघाकडून. बॉलर नेम एल्सन आहे जयेश आपला राईचा. प्रत्येकाने आपापलं नाव गावासाठी मोठं केलेलं आहे आणि गावाने त्यांना मोठं केलेलं आहे आणि त्याचमुळे जयेशचा खेळ जबरदस्त राहिला ॲज अ ऑलराऊंडर. त्याची गरज आहे जय श्रीराम 11 या संघाला आणि पाहूया आता ती गरज जयेश पूर्ण करतोय का. पहिल्या षटकावर नो डाऊट एक चांगली सुरुवात मॅकमिलन गोविंदने दिली. समोर प्रतिभावंत फलंदाज असताना कमीत कमी धावा डिफेंड करताना एका चांगल्या षटकाची आवश्यकता होती जय श्रीराम या संघासाठी आणि ती गरज पूर्ण केलेली आहे मॅकमिलन गोविंदने. आता जयेश तुम्हाला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकासाठी. जयेश शेजवळ पंचांच्या धावेकडून स्टार्ट घेते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहेत मिस्टर संदीप माची. ऑन साईडला खेचून मारायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल डीपला. मिड विकेटमध्ये तैनात आहेत. सिंगल कंप्लीट होणार आहे. अभिषेक पाटील थोडे नाराज असतील आज. खूप काही देऊ शकले असते पण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी सॅक्रिफायसेस करावे लागतात आणि तेच खूप महत्त्वाचं असतं टीम बॉन्ड करण्यासाठी, टीममध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी. वन हॅज टू स्टॉप. कधी कधी कोणाला थांबावं लागते आणि तीच भूमिका घेणं प्रत्येकाला जमत नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. आपण बॉलिंग एंडला पाहतोय परशुराम पाटील सर टीव्हीवरून नेहमीच त्यांचं चांगलं खेळ आपण पाहिलंय, चांगली अंपायरिंग आपण पाहिलंय, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचं काम आपण पाहिलंय आणि स्ट्रायकिंग एंडला नो डाऊट अबाउट इट अमोलजी वेतसकर सर. ओम ब्रह्मदेव घोडदेव संघासाठी कित्येक दशकांचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. बॉलला स्लाइस केलं क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये तैनात आहेत. थोडा कॉलिंग मिस्टेक क्षेत्ररक्षण करताना धाव घेताना सुद्धा कॉलिंग मिस्टेक झाली. सरते शेवटी फक्त एकच धाव पूर्ण करता आली फलंदाजांना. एका धावीची वर धावसंख्या पोहोचते आता डबल डिजिट 10 रन. टेन रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बघा छोटं आव्हान आहे म्हणून अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. तुमच्याकडे जे आहे ते द्यायचं. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. लॉफ्टेड ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय बॉल वर पण शेवटच्या क्षणाला बॉल कॅरी करू शकला नाही. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. मिसफील्ड, वाईड बॉल, नो बॉल या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त प्रेशर कसं क्रिएट करता येईल प्रतिस्पर्धी संघावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागणार आहे जय श्रीराम 11ला. आता एक ऑपॉर्च्युनिटी बनवली होती गोलंदाज जयेशने पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचू शकला नाही. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन फिगर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते जय श्रीराम 11 या संघाची. कमी गतीचा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. स्पीड व्हेरिएशन इज द की टू सक्सेस इन क्रिकेट आणि तेच गती परिवर्तन आता गोलंदाज जयेश शेजवळ यांचं पाहायला मिळते. मागे आमच्या कृतीने काय चुका झालंय त्याचा विचार न मनात ठेवता आम्ही या सामन्यामध्ये चांगलं काम करू शकतोय तीच भूमिका आता जयेश शेजवळ घेताना पाहायला मिळत आहेत. हा प्रकार बॉल पंच केलाय. बॉलला खाली क्षेत्राची निवड केली. बॉल जाईल सीमारेषा पार. नो बॉल आहे आणि नो बॉलवर त्या ठिकाणी बॉल अडवलाय डीप मध्ये आणि या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. एकूण 3 धावा मिळतील आणि या 3 धावांच्या वाढीनं धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहेत 14. पुढचा बॉल असेल फ्री हिट. खेळण्याची संधी आता फलंदाजाला मिळणार आहे. जयेश यावेळेस बघा ऑफस्टमच्या बाहेर सरकल्या स्ट्रोक खेळण्यासाठी बॉलची लाईन ओळखताना पण त्या ठिकाणी काय बॉल आणि बॅटचं करेक्शन होत नाही. जातोय डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही योगदान मिळालं नाहीये. येतोय हा डॉट. दरम्यान दुसऱ्या षटकाचा आता हा शेवटचा बॉल असणार आहे. धावसंख्या झालेली आहेत 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. अजूनही काही बिघडलं नाहीये जय श्रीराम 11 या संघाचं. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल आणि तेच करताना गोलंदाज पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 14 धावा. आवश्यकता अजूनही 24 चेंडू 22 धावा. 24 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन.
बादल बरसा बिजुली सावन लक्षात घ्या, दोन्ही संघांना ती सूचना मी देतोय. पहिली 2 षटकं चांगल्या दर्जाची पाहायला मिळाले. बघा, चमक प्रत्येकाकडे आहे, पण या जगामध्ये जो स्वतःला घासून घेईल तोच जास्त चमकणार आहे आणि तीच चमक आता गोलंदाजांना दाखवायची आहे प्रतिस्पर्धी संघाला. तुर्तास पहिली 2 षटकं चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. मॅकमिलन यांच्या वतीनं 7 धावा खर्च झाल्या, त्यांच्या खात्यात 1 विकेट गेली. जयेश यांच्या षटकामध्ये 7 धावा खर्च झालेल्या आहेत. आता नवीन गोलंदाज पुन्हा मॅकमिलन गोविंद येते स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. ज्यांनी चांगली सुरुवात गोलंदाजी करताना मिळवून दिलेली आहे त्यालाच पुन्हा एकदा कंटिन्यू करावं लागते, कारण तीच गरज आहे जय श्रीराम 11 या संघाची. स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज संदीप माची. स्टेप आउट झाले. सरळ बॅटचा वापर करायचा आहे, पण त्या ठिकाणी व्यवस्थित कन्व्हिनियंट स्ट्रोक आपण म्हणू शकत नाहीये, पण मिडॉनला आणि मिडॉपला क्षेत्ररक्षक नसल्यामुळे ही 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही फलंदाज सक्रिय झालेले आहेत. विनय या ठिकाणी हलकंसं स्टेप आउट झाले होते. क्षेत्ररक्षक मिडॉनला नाही आहे, पोचेल बॉलवर तोपर्यंत 1 सिंगल मिळेल. पुढे जायचंय, मागे जायचंय, जागेवरून खेळायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांभाळायच्या असतात आणि अशा वेळेला मात्र कधी कधी तुमच्याकडून चुका होतात तो निर्णय घेताना. धावसंख्या झाली 16. पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवता येत नाही, कारण टप्पा पडल्यानंतर बॉलला टर्न मिळतोय. मॅकमिलन गोविंद यांच्या बोटांची जादू पाहायला मिळालेली आहे आणि खूप चांगल्या वळणाने फलंदाजाला तो कुठेतरी संभ्रमात टाकतोय, मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त करतोय, पण बॅट आणि बॉलमध्ये होत नाही कनेक्शन. येतोय डॉट बॉल जो खूप आवश्यक आहे जय श्रीरामसाठी. हाफ ट्रॅकर बॉल स्लॅश केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक पोचेल का? डीप कव्हर पॉईंटचा शॉन ज्याचा आज आहे वाढदिवस, ते अडवतात बॉल, थ्रो करतात बॉलिंग एंडला. तोपर्यंत पूर्ण होतात त्या 2 धावा. 2ची वर धावसंख्या पोचते 1 गडी बाद 18. अजूनही 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 धावा 1 गडी बाद. खूप चांगला प्रतिकार गोलंदाजाचा पाहायला मिळतोय, खूप चांगला प्रतिकार क्षेत्ररक्षकांचा. अजूनपर्यंत एकही मिसफील्ड नाही. एक कॅच ड्रॉप झाली, पण ती कठीण संधी होती. यावेळेस बघा स्टेप आउट झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक जनरेट केला बॅकवर्ड पॉइंटला. शॉन यांची शर्यत आहे चेंडूशी, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2ची वाढ धावसंख्या पोचते 20 या आकड्यावर. 2020 जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा मिळालेल्या आहेत सुपर बॉयज या संघाला, कारण आव्हान तितकंसं खडतर नव्हतं, कठीण नव्हतं. मानसिकता एक पॉझिटिव्ह होती. त्याचमुळे प्रत्येक चेंडूवर ते धावा गोळा करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. फुललेंचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन, सरळ बॅटचा वापर व्ही मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचतील. 2 क्षेत्ररक्षकांना चकवत बॉल जाईल सीमारेषा पास. स्ट्रेक लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर. 4 धावा चौकार. बंगले के पीछे है ताला ड्रिंक्स ब्रेक. चला ड्रिंक्स पटवा बरोबर. लैला कटा का पीड़ा है मजे उड़ाती है मेरी भाई आमच्या सोबत जॉईन झाले. चेतन भाई, आपलं दुकान कुठे आहे? आम्हाला पण मोबाईल खरेदी करायचा आहे. तर आपलं विप्रेंगचं आहे वर्धमान मोबाईल्स. प्रत्येक जण या ठिकाणी काम धंद्यावाला आहे, प्रत्येक जण या ठिकाणी व्यस्त राहणार आहे, पण प्रत्येक जण सकाळचं क्रिकेट खेळण्यास विसरत नाहीये. म्हणजे 7 वाजता तुम्ही या ठिकाणी आलात तर सचिन भाई 12 चेंडू खेळण्याची संधी मिळेल. 7:15ला आलात तर 6 चेंडू. रूल्स आर रूल्स. ज्यांना जास्त चेंडू खेळायचे आहेत त्यांनी 7च्या अगोदर उपस्थित राहा. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर नेहमीच ही सर्व मंडळी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील.
तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 24. आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये 12 धावांची. एल्सन आम्ही चर्चा करत होतो मॉन्टी घोडेकर आणि मी की एल्सनला अगोदर यूज करू शकले असते. जर तरच्या गोष्टी आहेत, प्रत्येक कॅप्टनचा माइंडसेट हा वेगळा असतो. एल्सनने या सीझनमध्ये चांगलीच कामगिरी केलेली आहे आणि खरं तर मॅकमिलनचा हा इंटेंट असावा की शेवटच्या टप्प्यावर आपण एल्सनला चांगल्या पद्धतीने वापरू शकतोय आणि तोच इंटेंट त्यांचा आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यस, पॉवर प्लेची निवड केलेली आहे. आता 4थ्या क्रमांकाचं षटक एल्सनच्या विरोधात फलंदाजांनी बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे. त्याचमुळे 30 सेकंडच्या बाहेर 4 असतील क्षेत्ररक्षक, लक्षात घ्या. धावसंख्या 24. मैदानाच्या आतमध्ये विनयने देखील एक चांगला खेळ सादर केलेला आहे. एक टेम्परामेंट जे असतं, म्हणजे त्यांचं स्ट्राईक रेट कमी आहे पण खेळपट्टीवर थांबणं त्यांनी पसंत केलेलं आहे. मोठ्या फटक्यांसाठी ते जात नाहीये, सिंगल डबलवर जास्तीत जास्त ते भर देत आहेत. संदीप एक भारदस्त खेळ करताना पाहायला मिळाले, ज्यांच्या वतीने 13 धावांचं योगदान मिळालेलं आहे. सुपरवाइज टीमला बॉलर तयार. एल्सन ओव्हर द विकेट. बॅकफुटला बॅलन्स करून कट करण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल जो खूप आवश्यक आहे जयश्रीराम 11 या संघासाठी. 4थ्या षटकाची सुरुवात एल्सन मळेकरच्या वतीने चांगली झाली. 17 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. रफ अँड टफ होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल अशी आशा आपण बाळगूया. पहिला सामना शेवटच्या बॉलवर पोचला होता. 1 चेंडू 2ची गरज असताना काय खेळ सादर केला ग्लेनने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. एल्सन मळेकर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकिंग एंड फलंदाज असतील विनय. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे आहेत पण बॉल थेट जाईल मैदानाच्या आरपार, सीमा पार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. दरम्यान धावसंख्या 30 झालेली आहे. 1 गडी 30 धावा. बघा प्लेयरसाठी म्हणजे तुम्ही जे खेळाडू निवडलेले आहेत, जर तुम्ही पहिला सामना जिंकला फेरीतला तर तुम्ही शफलिंग शेवटच्या सामन्यामध्ये करू शकता. लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. हे पहिल्याच दिवशी आपण सूचना करतोय. म्हणजे आपण एकूण प्रत्येक संघाला खेळाडू दिलेले आहेत 12. म्हणजे तो शफलिंग तुम्ही शेवटच्या सामन्यामध्ये करू शकता जर तुम्ही पहिला सामना जिंकला तर. लक्षात घ्या. धावसंख्या 1 गडी 32 धावा. एल्सन मळेकर ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्लॉग हिट करायचं आहे, बैठक स्टॉक खेळायचं आहे, गती कमी होते. एल्सन मळेकर ज्याची प्रतिभा आपण गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे आणि त्याचमुळे तो देखील ओळखतोय की फलंदाजाला कसं आपण अडवायचंय, फलंदाजाला कसं त्रस्त करायचंय. बघा, एक षटकार जरी आलाय पण 4 डॉट बॉल, हीच आहे प्रतिभा एल्सन मळेकरची. यासाठी तो खऱ्या अर्थाने ओळखला जातो. शेवटचा बॉल असलेल्या षटकातला जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 13 चेंडू 6ची गरज. एल्सन मळेकर स्वतःला या स्पर्धेमध्ये सिद्ध करताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. हा प्रकार आहे. ऑन साइडला कंट्रोल चांगला आहे या स्ट्रोकवर पण क्षेत्ररक्षण तितक्याच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. सुंदर झेल टिपलाय डीप मध्ये. फलंदाज होतोय बाद. एल्सनच्या खात्यात जाते विकेट. जयेशने खूप चांगला झेल टिपला. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी 30. आवश्यकता 12 चेंडू 6 धावा. से आएंगे दूसरे के प्यार में गिरने से तुझे बचा रहा हूँ. सब मुझे पाउल में फिर भी सबको बता
पाचव्या षटकासाठी 12 चेंडू 6 धावा. विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जात असतात आणि हा कदाचित विक्रम आज पाहायला मिळेल का? जय श्रीराम 11 या 6 धावा डिफेंड करेल का? स्ट्रायकिंग एंडला संदीप माची आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेश बंडूक. 12 चेंडू 6ची गरज. फुल लेन्थचा बॉल ड्राईव्ह केला हलक्यात आणि फॉलो थ्रू मध्ये किती फास्ट आहे, किती वेगवान आहे, किती चपळ आहे. अभिषेक पाटील तेच दर्शवताना पाहायला मिळते. 11 चेंडू 6 धावा. मी म्हणालो होतो की कुठल्याच आव्हानाला सोपं समजून चालत नाही. तुम्हाला संघर्ष करायचाच आहे, शेवटच्या टप्प्यापर्यंत झटायचंच आहे. सामन्याला आपल्या कक्षेत घेण्यासाठी ते प्रयत्न करत राहायचेच आहेत. 11 चेंडू 6 धावांची गरज. 30 धावा, 2 गडी बाद. टीम सुपर बॉयज. डॉट बॉलचा रेशिओ वाढवावा लागणार आहे, पण या ठिकाणी बघा एक सिंगल नक्कीच मिळते. धावसंख्या झालेली आहे 31 धावा, 2 गडी बाद आणि आता जिंकण्यासाठी 10 चेंडू 5ची गरज आहे. अभिषेक पाटील पूर्ण अनुभव पणाला लावतायत. या सामन्याला आपण अजूनही कठीण बनवू शकतो. जरी आपण पराभवाच्या छायेत आहोत तरी सध्या प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडायचा आहे. तोच निर्धार आता अभिषेक पाटील यांच्या मनामध्ये दिसून येतोय. बॅकफुटला गेले, हलक्यात बॉलला स्टिअर केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. थर्ड मॅनला बॉल अडवताना पाहायला मिळतोय. पण बॉलचा वेग आहे भन्नाट, आउटफील्ड आहे फास्ट. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या 2 गडी बाद 35. स्कोर्स आर लेवल. अभिषेक पाटील हलक्यात बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला. दरम्यान एक सिंगल आरामात पूर्ण केली आणि ही आहे सुपर बॉयजने. तर आता दोन्ही संघांना विनंती करतोय एकमेकांना हस्तांदोलन करायचंय आणि मगच मैदान सोडायचं आहे. आपण 10 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत. मी पिच क्युरेटरला विनंती करतोय की खेळपट्टी व्यवस्थित रोल करून घ्यायची आहे. अभिनंदन अभिनंदन. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. विकी ज्यांनी 8 धावा खर्च करताना